हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण गव्हर्नर जनरल या टॉपिकविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. जर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तसंच जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. विषय आहे इतिहास. त्यातील गव्हर्नर जनरल हा टॉपिक पाहत आहोत. पहिले आहे लॉर्ड कर्झन, कालावधी 1899 ते 1905. तर कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत होते. दुष्काळबरोबर इन्फ्लुएन्झा व मलेरियाची साथ. पुढे पाहूया. दुष्काळ निवारणार्थ लॉर्ड मॅकडोनल समिती 1901 वायव्य सरहद प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. 1900 मध्ये कलकत्ता कोऑपरेशन कायदा केला. कर्झनने 12 खाती नेमून विविध समित्या नेमल्या. समिती प्रशासन. 1901 संस्थानिक राजपुत्रांकरिता इम्पेरियर कॅडेट कोअरची स्थापना. 1902 मध्ये पोलीस कमिशन म्हणजे सुधारणा आयोग अँड्र्यू फ्रेझरच्या. 1902 विद्यापीठ आयोगाची स्थापना थॉमस रॅले. 1903 तीनपैकी दुसरा दिल्ली दरबार. पुढे पाहूया. 1903 रेल्वे बोर्डाची स्थापना. 3 सदस्य होते. सर रॉबर्टसन. 1904 प्राचीन स्मारक संरक्षण कायदा. 1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायम संमत. 1904 प्रेसला आळा घालण्यासाठी अधिकृत रहस्य कायदा. वाणिज्य व उद्योग विभाग स्थापन. पुढे पाहूया. कर्झनच्या शेती सुधारणा पाहूयात. तर 1900 मध्ये पंजाब जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अंमलात आणला. 1901 मध्ये शेतीकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. पुढे पाहूया. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. कर्झनने ताजमहालचे सौंदर्य वाढवण्यासाठी इराणहून दिवे आणले. कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलची स्थापना केली. बेंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली. पुढे पाहूया. 1905 बंगालची फाळणी केली. 1899 भारतीय चलन कायदा संमत करून सुवर्ण प्रमाण स्वीकारले. 1899 मध्ये भारतीय टंकन व पत्रमुद्रा अधिनियम संमत करून इंग्लंडचा पौंड भारतात अधिकृत. 1904 बनारस हिंदू गर्ल्स स्कूलची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली. पुढे पाहूया. साम्राज्याने आपल्या डॉमिनियलचा अन्य कोणताही भाग गमावला तर आपण जिवंत राहू शकतो, परंतु जर आपण भारत हरवला तर आपल्या साम्राज्याचा सूर्य मावळला जाईल, असे मत लॉर्ड कर्झनचे होते. पुढे पाहूया. लॉर्ड मिंटो दुसरा 1905 ते 11. तर बंगाल विभाजनाचा विरोध व स्वदेशी आंदोलन, काँग्रेसचे विभाजन अंमलबजावणी, वंगभंग चळवळ. 1906 स्वतंत्र मतदारसंघाचे शिमला येथे वचन. 1906 मुस्लिम लीग. 1907 मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला. पुढे पाहूया. जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये टिस्कोची स्थापना केली. मॉर्ले मिंटो सुधारणा 1909. कान्हेरे जॅक्सन, मदनलाल धिंगरा, कर्झन, वायलीचा खून. भारतीय प्रेस कायदा 1910. पुढे पाहूया. लॉर्ड हॉर्डिग्ज दुसरा 1911 ते 16. 1911 तिसरा दिल्ली दरबार, किंग पंचम जॉर्ज पाचवा व क्वीन मरीचा राज्याभिषेक. 1911 बंगालचे विभाजन रद्द केले. 1912 बिहार प्रांत स्थापन करण्यासाठी बंगालची फाळणी केली. 23 डिसेंबर 1912 राजधानी कोलकात्याहून दिल्लीला. 1912 दिल्ली बॉम्बस्फोट, रासबिहारी बोस दिल्ली खटला. 1915 हिंदू महासभेची स्थापना, पंडित मदन मोहन मालवीया. 1915 गदर पार्टी, सॅन फ्रान्सिस्को. 1914 मॅकमोहन सीमारेषा मध्ये भारत व चीन. 1911 गदर विद्रोह. 1915 गदर विद्रोह. पुढे पाहूया. लॉर्ड चेम्सफोर्ड 1916 ते 1921. 1916 होम रूल चळवळ. 1916 मध्ये काँग्रेस व लीग करार, लखनौ अधिवेशन. 1916 साबरमती आश्रम स्थापन. 1918 ते 19 रॉयलेट कायदा. 1919 जालियनवाला बाग.
पुढे पाहूया 1919 मॉटफोर्ड सुधारणा कायदा, 1919 खिलाफत, 1920 असहकार चळवळ, बंगालचे गव्हर्नर SP सिन्हा गव्हर्नरपदी जाणारे पहिले भारतीय ठरले, 1917 शिक्षण सुधारणा आयोग सँडलर. पुढे पाहूया लॉर्ड रिडिंग 1921 ते 26. सर्व व्हाईसरायांपैकी एकमेव यहुदी, 1921 मोपलांचे बंड, 1922 चौरी चौरा, 1922 असहकार, 1921 विद्याभारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर. पुढे पाहूया 1923 स्वराज्य पक्ष फेरवादी नाफेरवादी, 1923 ICS ची परीक्षा एकाच वेळी दिल्ली व लंडन येथे झाली, 1924 मुडीमन समिती, 1925 काकोरी कट, 1926 स्वामी श्रद्धानंदची हत्या. पुढे पाहूया क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक, 1910चा प्रेस ॲक्ट व 1919चा रॉयलेट ॲक्ट रद्द. पुढे पाहूया लॉर्ड आयर्विन 1926 ते 31. तर 1926 नौजवान सभा, 1927 हायकोर्ट बटलोर भारतीय राज्य आयोग, 1927-28 सायमन कमिशन, 1928 HSRA. पुढे पाहूया 1928 लाहोर मोर्चा, लाला लजपत राय मृत्यू, लाहोर कट सँडर्सची हत्या. दिल्ली ट्रेन बॉम्बस्फोट, 1928 नेहरू अहवाल, 1928-29 जिनांची 14 कलमी योजना, 1929 लाहोर अधिवेशन, 1929 पूर्ण स्वराज्य, 1930 सविनय कायदेभंग चळवळ, 1930 पहिली गोलमेज परिषद, 1930 चितगाव शस्त्रागार छापे, 5 मार्च 1931 गांधी आयर्विन करार. पुढे पाहूया 1931 भगतसिंग शिवराम हरी राजगुरू, सुखदेव थापर यांना फाशी. पुढे पाहूया लॉर्ड विलिंग्टन 1831 ते 36. 1931-32 दुसरी व तिसरी गोलमेज परिषद, 1932 पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ, 1934 आंदोलन मागे घेतले, 16 ऑगस्ट 1932 मॅकडोनाल्डद्वारे कम्युनल ऑर्डरची घोषणा, 24 सप्टेंबर 1932 पुणे करार महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर, 1933 पाकिस्तान घोषणा, 1933 श्वेतपत्रिका, 1934 पार्लमेंट जॉईंट सिलेक्शन कमिटी, 1934 काँग्रेस समाजवादी पक्ष आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण. पुढे पाहूया 1935 भारत सरकार अधिनियम, 1935 RBI स्थापना, 1935 भारतापासून बर्मा, बंगालपासून ओडिसा, बॉम्बेपासून सिंध वेगळे केले, 1936 अखिल भारतीय किसान सभा. पुढे पाहूया लॉर्ड लिनलिथगो 1936 ते 43. 1939 सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली व फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली, 1939 मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले, 1940 मुस्लिम लीगचा लाहोर जाहीरनामा, 1940 जिन्नांचा द्विराष्ट्र सिद्धांत, 1940 ऑगस्ट घोषणा काँग्रेसने नाकारली, लीग स्वीकारली, मुस्लिम लीगद्वारे मुक्ती दिन, सुभाषचंद्र बोस भारताबाहेर गेले, 1942 क्रिप्स मिशन डोमिनियल स्टेटस, 1942 चले जाव चळवळ, लीगचे कराची अधिवेशन, फोडावं राज्य, 1943 बंगाल दुष्काळ. पुढे पाहूया लॉर्ड वेवेल कालावधी 1943 ते 47. 1944 CR फॉर्म्युला, 1945 सिमला संमेलन किंवा परिषद, 1945 वेवेल योजना, डिसेंबर 1946 घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्लीत, 1946 INA खटला व नौसैनिक विद्रोह, 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन, संविधान सभेसाठी निवडणूक, अंतरिम सरकार, अध्यक्ष नेहरू, 1946 कॅबिनेट मिशन योजना, काँग्रेस व लीगकडून योजनेची स्वीकृती, 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटिश पंतप्रधान इटलीची भारत सोडण्याची घोषणा, मार्च 1946 दिल्ली लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स स्टाफर्ड क्रिप्स AV अलेक्झांडर भारतीय राजकीय नेत्यांशी चर्चा, क्लेमेंट एटली घोषणा, जून 1948 पूर्वी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
पुढे पाहूया लॉर्ड माउंटबॅटन फेब्रुवारी 1947 ते ऑगस्ट 1947. एका वर्षासाठी भारतीय राज्याचे पहिले गव्हर्नर जनरल. पुढे पाहूया 1947 क्लेमेंट इटलीच्या मजूर पक्षाच्या शासनाने माउंटबॅटनला भारताचे व्हॉइसरॉय म्हणून पाठवण्याचा निर्णय. माउंटबॅटन यांनी भारतातील जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी इटलीच्या मागे लागून जून 1948 पूर्वी स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणा करून घेतली. 3 जून 1947 त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. भारतीय स्वतंत्र कायदा 1947. जॉर्ज 6 1936 ते 52. लॉर्ड माउंटबॅटन ऑगस्ट 1947 ते जून 1948 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. पुढे पाहूया चक्रवर्ती राजगोपालाचारी 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1950. 1950 पद कायदा रद्द करण्यापूर्वी शेवटचे गव्हर्नर जनरल. काँग्रेसचे नेते, मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रीमियर, पश्चिम बंगालचे राज्यपाल, भारतीय संघटनेचे गृहराज्यमंत्री व मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. भारतरत्न पहिला प्राप्तकर्ता होते. मला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया. तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.